होईल रेकॉर्डिंग. ओके, चला प्रेझेंटी मार्क करा. एव्हरीवन मार्क युअर प्रेझेंटी. ओके, थर्ड स्टँडर्ड ओनली भाविका अँड कुशल इज देअर. ओके, कुशल, भाविका लक्ष द्यायचं आहे. आपण सुरुवात करतोय. Okay, this your lesson. Previous lesson we are going to continue with. Okay, आज आपण शिकणार आहोत न्यू टर्म्स ऑर्गन अँड एक्सटर्नल ऑर्गन, म्हणजे अवयव आणि बाह्य अवयव. बघा, organ, a part of the body that is used for a particular purpose. We use our legs for walking, so legs are organs. We use our ears for hearing, so ears are also our organ. आता organ कोणाला म्हणायचा? अवयव म्हणजे काय? आपल्या शरीराचे काही भाग ज्याचा आपण ठराविक कामासाठी उपयोग करतो त्याला आपण ऑर्गन किंवा अवयव असं म्हणायचं आहे. मग जसं पायाचा वापर आपण चालण्यासाठी करतो. ओके, वी यूज लेग्स फॉर वॉकिंग, सो लेग्स आर अवर ऑर्गन्स, म्हणून पाय हे आपले अवयव आहेत. लाईक दॅट वी यूज इयर्स फॉर हिअरिंग, ऐकण्यासाठी आपण कानाचा वापर करतो. सो इयर्स आर अवर ऑर्गन्स, कान आपले अवयव आहेत. ओके, अंडरस्टूड. कुशल अँड भाविका समजलंय? ऑर्गन्स, अवयव म्हणजे काय? येस. ओके, नेक्स्ट आहे एक्सटर्नल ऑर्गन, म्हणजे बाह्य अवयव. बघा, ऑर्गन्स दॅट आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी, legs, arms, ears and nose are our organs. They are on the outside of our body, hence they are called as external organ. बघा, शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे एक्सटर्नल ऑर्गन, बाह्य अवयव. ओके, आता हे जे बाह्य अवयव आहेत त्यांना बाह्येंद्रिय असे म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत, हे आपले ऑर्गन्स आहेत. अँड दे आर सिच्युएटेड ऑन द एक्सटर्नल साइड, आणि ते आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून त्यांना एक्सटर्नल ऑर्गन म्हणजेच बाह्यावयव असं म्हणायचं आहे. ओके, चला पेज नंबर 87. पेज नंबर 87 मध्ये येल्लो बॉक्स मध्ये जे लिहिलंय ते लिहून काढा. न्यू टर्म्स ऑर्गन अँड एक्सटर्नल ऑर्गन. कुशल अँड भाविका, पेज नंबर 87 वर बॉक्स मध्ये जे लिहिलंय अवयव आणि बाह्यावयव ते लिहून काढा. चला, फोर्थ स्टँडर्ड तुमचं नवीन लेसन आपण चालू करतोय, डे अँड नाईट. ओके, सी, बघा या दोन चित्रांमध्ये काय झालेलं आहे. शेवंता 6:45 उठलेली आहे, सकाळी उठलेली आहे 6:45, आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये सुद्धा 6:45च वाजलेले आहेत संध्याकाळचे. मग तुम्हाला काय फरक दिसतो याच्यात? फोर्थ स्टँडर्ड सांगा, डे अँड तुम्हाला या नाईट. दोन चित्रांमध्ये काय फरक दिसतोय? डे अँड जिस नाईट. पिक्चर मध्ये एका चित्रा, मध्ये येस नाईट आहे. येस, गुड. Now, we live on Earth. The Earth gets light from the sun. Earth's shape is like that of a very large ball. Therefore, light from the sun does not reach the entire Earth at one and the same time. Half the Earth gets sunlight while the other half remains पेज dark. काय नंबर झालं? कोणी विचारलं? कोणी विचारलं पेज मिनी नंबर? टीचर. भाविका, मी मगाशीच सांगितलंय पेज नंबर 87 वर हा जो येल्लो बॉक्स आहे त्याच्यामध्ये अवयव आणि बाह्यावयव त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्या लिहून काढायच्या आहेत. ओके, थर्ड स्टँडर्ड वेदांग अँड स्वराज तुमच्यासाठी पेज नंबर 87, पेज नंबर 87 वर
हा जो बॉक्स आहे अवयव आणि बाह्यावयव ते लिहून काढायचे आहेत. चला लिहा. मॅम पेज नंबर बघा कितीवर? 87. 87. सी 4th स्टँडर्ड इकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे आपण अर्थवर राहतो. वी लिव्ह ऑन अर्थ राईट. आणि आपली अर्थ एखाद्या बॉल प्रमाणे गोल आहे पण ती खूप मोठी आहे. खूप मोठा गोल आहे. अँड वी गेट लाईट फ्रॉम सन. आपल्याला कोणाकडून लाईट मिळते? पृथ्वीला लाईट कोणाकडून मिळते? फ्रॉम दी सन. ओके. मग ही पूर्ण गोल पृथ्वी आहे. मग पृथ्वी इथून जे रेज येतात, लाईट येते ती पूर्ण पूर्ण इथे मागे पडू शकते का एकदाच? नाही. पहिल्यांदा ती इकडेच पडणार. बरोबर. पृथ्वी गोल आहे त्यामुळे सूर्यापासून येणारी जी लाईट आहे ती पूर्णपणे एका वेळी पूर्ण पृथ्वीवर पडू शकत नाही. हाफ द अर्थ गेट सनलाइट while द अदर हाफ रिमेन्स डार्क. म्हणजे काय होतं? अर्धी जी पृथ्वी आहे तिला सनलाईट मिळते. हा जो सूर्याच्या समोरचा भाग आहे पृथ्वीचा त्या भागाला सनलाईट मिळते. बट टीचर ओके मला दिस मराठीमध्ये सांगा ना, इंग्लिश मध्ये नाही समजत. नंबर 87 मराठीतच बोलतात ना? 87 कशात बोलतात? मराठीमध्येच बोलतात ना? See, half of the part is getting the sunlight and this part is remain dark. Okay. मग पृथ्वीच्या अर्ध्या भागाला सनलाईट मिळते आणि अर्ध्या भागाला सनलाईट मिळत नाही. We say that it is stay in the half that gets light while in the other half where sunlight does not reach it is a night. आणि आपण असं म्हणतो की पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याची किरणे पडत आहेत तिथे डे असतो आणि ज्या भागावर सूर्याची किरणे पडत नाहीयेत तिथे त्यावेळी काय असते? नाईट असते. राईट. एम आय राईट? पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर आहे तिथे डे, तिथे दिवस आणि जो भाग मागे आहे तिथे नाईट, रात्र. बरोबर. Fourth येस. standard I am asking to you. येस. Okay. येस. Every day we say day chasing night and then night chasing day. Night comes after day and the day follows the night. This cycle goes on without stopping. What could be the reason for this? रोज आपण पाहतो की रात्र होते आणि मग सकाळ होते. सकाळ झाली की परत रात्र होते. परत रात्र झाली की सकाळ होते आणि हे जे सायकल आहे ते चालूच असतं. हे थांबत नाही. असं का? सांगा. कोणी सांगेल का मला? Why does this happen? सांगा. Let's see. Just as a top spins about itself, the earth too turns around itself. So the part of the earth that is getting sunlight goes into darkness and the part that is in the darkness come into light. That is when where there is day it become night and after some time the and where there is night it becomes day. बघा तुम्ही भवरा फिरवता का? भवरा खेळता ना तुम्ही? यस. येस. येस. मग तो भवरा खेळताना तुम्ही पाहिला आहे की तो भवरा असा गोल 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 फिरत राहतो स्वतःभोवती. तसंच आपली जी पृथ्वी आहे, आपली जी अर्थ आहे ती पण स्वतःभोवती फिरत असते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती काय करते? हा जो सूर्य आहे ज्याच्याकडून तिला उष्णता मिळते, हा जो सन आहे या सनचे रेज तिच्यावर पडत असतात. बरोबर. मग जेव्हा तिचा हा भाग समोर असतो तेव्हा या भागावर डे असतो, दिवस असतो पण ती फिरत असते गोल म्हणून तिचा हा भाग पण कधीतरी सूर्याच्या समोर येणार आणि नंतर या भागावर नाईट होऊन तिकडे दिवस होणार. अंडरस्टूड? आपली पृथ्वी गोल फिरत आहे त्यामुळे ज्या भागावर आधी दिवस होता तिथे रात्र होणार आणि जिथे रात्र होती तिथे दिवस होणार. समजलं सगळ्यांना? येस टीचर. नक्की? 4th स्टँडर्ड.
मराठी मीडियम समजलाय? Yes. चला. Do you know the sun rises in the east in the morning and moves towards the west? In the evening, the sun sets in the west. So we feel that the sun goes around the earth, but it is only an impression. Actually, the earth turns around itself. That is why we have day and night on the earth. बघा, आपण पाहिलंय की सूर्योदय कुठे होतो? ईस्टला, म्हणजे पूर्वेला सूर्य उगवतो सकाळी, बरोबर? आणि नंतर तो हळूहळू वेस्टकडे जायला लागतो, पश्चिमेकडे जायला लागतो आणि शेवटी संध्याकाळी काय होतं? इन द इव्हिनिंग द सन सेट्स इन द वेस्ट. संध्याकाळी काय होतो? सूर्याचा अस्त होतो, सूर्यास्त होतो आणि तो कुठे होतो? पश्चिमेला. म्हणून आपल्याला वाटतं की सूर्यच इकडून तिकडे फिरत आहे, सूर्यच ईस्टकडून वेस्टकडे जात आहे, पण असं नाही. ते फक्त एक प्रकारचं इम्प्रेशन आहे. आपल्याला तसं वाटतं, पण सूर्य एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरत नाही. कोण फिरत असतं? आपली पृथ्वी फिरते. ओके, अवर अर्थ इज रोटेटिंग. म्हणून दिवस आणि रात्र होतात. द स्पिनिंग ऑफ अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन ऑफ अर्थ. आणि अर्थच्या स्वतःभोवती फिरण्याला रोटेशन म्हणजे परिवलन असं म्हणायचं आहे. अंडरस्टूड? येस, फोर्थ स्टँडर्ड. Yes. ओके. Yes. The whole day has 24 hours. But are there always 12 hours of a daylight and 12 hours of darkness? If that were true, we would have sunrise every morning at 6 o'clock and sunset every evening at 6 o'clock too. Let us see what really happens. बघा, रोज 24 तास असतात आपल्याला माहिती आहे, बरोबर? पण नेहमीच 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते असं आहे का? रोज सकाळी सूर्य 6लाच उगवतो का? रोज संध्याकाळी 6लाच मावळतो का? नाही. इट्स नॉट लाईक दॅट. ओके, असं होत नाही. मग काय होतं पहा. इथे कॅलेंडर दिलेला आहे, सनराईज अँड सनसेट एव्हरी डे. मग डेट बघायच्या आणि रोज तुम्ही हा कॅलेंडर भरायचा. मे मध्ये सूर्योदय किती वाजता झाला, सूर्यास्त किती वाजता झाला, बघा. व्हॉट डू यू सी? आपल्याला काय कळतं? इन नोव्हेंबर द सन रायझेस अ लिटिल लेटर एव्हरी डे वाईल इट सेट्स अ लिटिल अर्लियर एव्हरी डे. नोव्हेंबरमध्ये काय होतं? सूर्योदय सकाळी थोडा उशिरा सूर्य उगवतो आणि उशिराच सेट्स अ लिटिल अर्लियर एव्हरी डे आणि लवकर मावळतो. इन द मंथ ऑफ मे महिन्यात काय होतं? द सन रायझेस अ लिटिल अर्लियर एव्हरी डे. सूर्य काय होतं? लवकर उगवतो अँड सेट्स अ लिटिल लेटर एव्हरी डे आणि उशिरा मावळतो. व्हॉट डज दिस टेल अस? याच्यामुळे आपल्याला काय कळतंय? इन नोव्हेंबर द डेज बिकम शॉर्टर अँड शॉर्टर. नोव्हेंबरमध्ये काय होतं? दिवस छोटे छोटे होत जातात. वाईल नाईट्स बिकम लॉंगर. आणि रात्र मोठी होते. इन मे द डेज बिकम लॉंगर अँड लॉंगर वाईल द नाईट्स बिकम शॉर्टर अँड शॉर्टर. पण मे मध्ये काय होतं? दिवस मोठे मोठे होतात आणि रात्र लहान लहान होत जाते. म्हणून अशा प्रकारे सूर्य कधी लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो, तर उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो, असे चेंजेस होत राहतात. ओके, अंडरस्टूड? फोर्थ स्टँडर्ड समजलंय? Yes. ओके. Yes. On March 22, day and night are both 12 hours long. पण मार्च 22 हा दिवस असा आहे, त्या दिवशी 12 तासांचा दिवस असतो आणि 12 तासांची रात्र असते. Then in our part of the earth, daytime increases slowly and night time decreases. नंतर पृथ्वीच्या ज्या भागावर आपण राहतो तिथे दिवसाचा वेळ वाढत जातो आणि रात्रीचा वेळ कमी कमी होत जातो. दिस गोज टिल जून 21 आणि जून 21 पर्यंत हे असंच चालतं.
ऑन जून 21 आवर डे इज द लॉंगेस्ट अँड नाईट इज द शॉर्टेस्ट. तुम्हाला माहिती आहे का 21 जून हा असा दिवस आहे त्यामध्ये दिवस खूप मोठा असतो, एकदम मोठा दिवस 21 जून या रोजी असतो आणि रात्र खूप छोटी असते. फ्रॉम जून 21 इन आवर पार्ट ऑफ द अर्थ डे टाइम बिकम शॉर्टर अँड नाईट बिकम लॉंगर. मग नंतर जून 21 नंतर काय होतं, पृथ्वीच्या ज्या भागावर आपण राहतो तिथे दिवस छोटे छोटे होत जातात आणि रात्र मोठी मोठी होत जाते. दिस गोज ऑन टिल सप्टेंबर 22. परत हे सप्टेंबर 22 पर्यंत चालतं. ऑन सप्टेंबर 22 आवर डे इज ऑफ 12 आवर अँड द नाईट टू इज ऑफ 12 आवर. मग मार्च 22ला कशी नाईट अँड डे दिवस आणि रात्र 12 तासाचे होते, तसं सप्टेंबर 22ला पण तसंच होतं, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. आफ्टर दॅट द डेज कंटिन्यू टू बिकम शॉर्टर. आणि त्यानंतर दिवस हळूहळू छोटे होत जातात. नाईट बिकम्स लॉंगर आणि रात्र मोठी होते. दिस गोज ऑन टिल डिसेंबर 22 आणि हे डिसेंबर 22 पर्यंत तसंच चालतं, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने. ऑन डिसेंबर 22 मग डिसेंबर 22ला काय होतं, अवर नाईट इज द लॉंगेस्ट अँड डे इज द शॉर्टेस्ट. ओके, डिसेंबर 22ला रात्र खूप मोठी असते आणि दिवस छोटा असतो. फ्रॉम डिसेंबर 22 द डेज ग्रोज लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. दिस गोज ऑन टिल मार्च 22 आणि परत मार्च 22 नंतर सायकल रिपीट होतं. मग आता काय असेल, डिसेंबर 22 तर होऊन गेला बरोबर. मग आता काय झालं असेल, डेज ग्रोज लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. आता आपले दिवस मोठे असणार आणि रात्र छोटी, म्हणून आपल्याला कमी झोप मिळणार. आता दिवसभर आपला दिवस आहे तो मोठा असणार आता आणि रात्र काय असणार, छोटी असणार. ओके, अंडरस्टूड. कधीपर्यंत हे असं आता कधीपर्यंत चालणार सांगा. 22 डिसेंबर टू सांगा 4th स्टँडर्ड. कधीपर्यंत चालणार हे आता, 22 मार्च पर्यंत, 22 मार्च पर्यंत आता हे असंच चालणार. 22 March. येस, ओके. ओके, Also completed. चला मग आपण काय शिकलो. व्हॉट वी लर्न. As the light of the sun does not reach the whole earth at the same time, there is a daylight on half earth while there is darkness on half other half. म्हणजेच सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पूर्णपणे एकाच वेळी पोहोचू शकत नाही, म्हणून अर्ध्या भागावर दिवस असतो आणि अर्ध्या भागावर रात्र असते. अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. सो द पार्ट दॅट फेसेस द सन goes into the darkness and the part that is in the dark becomes into light. आणि पृथ्वी फिरत असते, त्यामुळे जिथे दिवस होता तिथे रात्र होणार आणि जिथे रात्र होती तिथे दिवस होतो. The whole day has 24 hours, but in the whole year only on March 22 and September 22 do we have both day and night of 12 hours each. आपल्याला आपल्या रोजच्या दिवसात 24 तास असतात, पण फक्त मार्च 22 आणि सप्टेंबर 22 हे असे दिवस आहेत, 22 मार्च आणि 22 सप्टेंबर हे असे दिवस आहेत ज्या दिवशी 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. फ्रॉम डिसेंबर टू जून द डे गेट्स लॉंगर while from June to December the day gets shorter. मग आता डिसेंबर चालू झाले, डिसेंबर संपत आलेला आहे आपला. मग डिसेंबर टू जून, आता जून महिन्यापर्यंत दिवस मोठा आणि रात्र छोटी पाहायला मिळणार आपल्याला. आणि नंतर परत जून पासून डिसेंबर पर्यंत दिवस लहान आणि रात्र मोठी पाहायला मिळणार. ओके, येस, अंडरस्टूड. 4th स्टँडर्ड, 4th स्टँडर्डला Yes. समजला लेसन. चला Yes, क्वेश्चन आन्सर शोधून ठेवा. आता क्वेश्चन आन्सर शोधून ठेवा. 3rd स्टँडर्डचं झाल्यावर मी विचारणार आहे. चला, बी शोधायचं आहे आणि डी अँड ई ऑल्सो. बी, डी अँड ई. चला शोधून ठेवा.
जमणार आहे ना 4th स्टँडर्ड? येस. 4th स्टँडर्ड कनिष, कार्या, स्पर्श, तन्वी, सहयोग, कार्तिक, टीचर. रिद्धी, नेहा. चला लिहा मग पटापट. यस शोधून टीचर. ठेवा. अगोदर शोधून ठेवा आणि त्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे आन्सर्स. ओके, होमवर्कला लिहा. ओके. काय स्टँडर्ड. ओके. 3rd स्टँडर्ड जर शोधले असतील तर लिहून ठेवा. चला नोटबुक मध्ये लिहायला घ्या. क्या लिखना? लिहिण्यासाठी मग तुम्ही एकच क्वेश्चन लिहा. बी वाला क्वेश्चन लिहा. चला दिस वन. थोडक्यात उत्तरे द्या. आन्सर इन ब्रीफ. 1 2 3 4 4 क्वेश्चन लिहा. ओके. नाउ 3rd स्टँडर्ड. 3rd स्टँडर्ड भाविका, स्वराज, कुशल and Vedang. Pay attention. Okay. टीचर Movements of the body. Yes. हे 4 Yes, लिहायचे Karthik. का? हो. ओके. Movements of the body म्हणजे शरीराची हालचाल. Try to bend a wooden stick. Can you do so? Why not? लाकडाची एक काठी वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती वाकेल का? का वाकत नाही? पहा. Suppose that our legs and arms also could not bend. Would we able to make movements? Some of our body parts can bend. That is why we are able to make movements. जर त्या लाकडाच्या दांडी प्रमाणे आपले हातपाय सुद्धा कडकच राहिले असते, मध्ये वाकले नसते, तर आपल्याला हालचाल करता आली असती का? सांगा. नो. नो. मग आपले काही अवयव असे आहेत जे बेंड होऊ शकतात, वाकू शकतात, म्हणूनच आपण हालचाल करतो. ओके. विच पार्ट ऑफ अवर बॉडी कॅन बी बेंड? सांगा. मग कोणते आपल्या शरीराचे कोणते अवयव आहेत ते वाकू शकतात? सांगा लवकर. सांगा, कोण सांगणार? मान, हात, पाय वाकतात की नाही? Yes. हालचाल करू शकतात ना? येस. Try this. Stand in front of the mirror and move your neck as shown in the picture. आरशासमोर उभं राहून मानेची अशा प्रकारे हालचाल करायची आहे. ओके. The neck bends forward as well as backward. आपली मान पुढे झुकू शकते आणि मागे सुद्धा वाकू शकते. It turns left or right. It also bends left or right. ती उजवीकडे आणि डावीकडे वळू शकते किंवा वाकू सुद्धा शकते. बरोबर. नेक्स्ट आहे आर्म्स, हात. We can bend our arm at the shoulder, elbow and wrist. खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी आपण आपला हात वाकवू शकतो. The fingers of our hands can bend too. हाताची बोटे सुद्धा आपण वाकवू शकतो. That is why we can make a fist. म्हणूनच आपल्या हाताची मूठ बनू शकते. बरोबर. We can do many things with our hands. We use our hands to write and to pick up things. Mother shapes a laddu with her hand. Baby holds the rattle in her hand. मग आपण खूप गोष्टी करू शकतो आपल्या हाताने. जसं आपण लिहू शकतो, एखादी वस्तू उचलू शकतो, आई लाडू वळते आपल्या हाताने, छोटं बाळ हातात कुळकुळा पकडू शकतं. राईट. Then the waist, कंबर. We can bend our torso only at the waist. तुम्हाला माहिती आहे का, आपलं जे धड आहे ते फक्त आपण कमरेतूनच वाकवू शकतो. We can bend forward at the waist. That makes it easier for us to do many things. We can pick up things from the floor, tie our shoelaces and play games too. मग आपली कमरेमुळे आपल्याला खाली वाकता येतं.
आपण पुढे वाकते आपण कमरेचा वापर करून पुढे वाकू शकतो आणि त्याच्यामुळे आपली बरीच कामे होऊ शकतात. जसं खाली पडलेली वस्तू उचलता येणे, बुटांच्या लेसेस बांधता येणे, गेम खेळणे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला या कमरेचा उपयोग होतो. त्यानंतर येतात लेग्स, पाय. Our legs can bend at the hip joint, the knees and the ankles. Our toes can bend but not as much as our fingers. बघा, खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी आपला पाय वाकू शकतो. पायांची बोटे सुद्धा वाकतात, पण हातांच्या बोटांइतकी ती वाकत नाही. बघा, करा प्रयत्न. हातांच्या बोटाला जसं करू शकता तसं पायाच्या बोटाला सगळं करू शकतो का आपण? नो. We use our legs for several purposes. We use our legs to stand, we walk and run, we climb up and down stairs, we hop and jump, we work some machine too using our legs. मग बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या पायांनी खूप कामे करू शकतो. जसं उभं राहतो, चालतो, पळतो, जिन्यावरून चढतो किंवा उतरतो आणि काही मशीने किंवा यंत्र चालवण्यासाठी सुद्धा आपल्या पायाचा उपयोग होतो. वन टास्क मेनी मेथड्स. एक काम अनेक पद्धती. इथे एक ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला. वन डे you decided not to open your mouth at all to speak, so you have to talk only by signs and gesture. एक दिवशी तोंडाने अजिबात बोलायचंच नाही असं तुम्ही ठरवलं आणि समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच तुम्हाला सांगावं लागेल. You are asked, shall I leave or wait? Your answer is wait. तुम्हाला विचारले, जाऊ की थांबू? मग तुम्हाला खुणा करून सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगणार? पहिल्या चित्रातली मुलगी सांगते त्याच्याप्रमाणे थांबा सांगणार, बरोबर? Then you are asked, how's the curry? Your answer is delicious. मग दुसऱ्या चित्रात तुम्हाला नंतर तुम्हाला प्रश्न विचारला की भाजी कशी झाली आहे? मग तुमचा आन्सर असेल, हा डिलिशियस, छान झाली आहे. मग दुसऱ्या चित्रातील मुलगा सांगतो त्याप्रमाणे तोंडाने न बोलता तुम्ही हाताने दाखवू शकता. You are told that cat not feeling well. Your answer is what happened to it? तुम्हाला सांगितलं गेलं की मांजर आजारी आहे. मग तुम्ही बोलणार, काय झालंय मांजरीला? मग अशा प्रकारे तुम्ही खुणा करणार तिसऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर you are asked, how's the weather? Your answer is I am feeling very cold. I am feeling very cold. मग चौथ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला विचारलं की कसं आहे वातावरण, तुम्ही सांगणार थंडी वाजते. मग अशा प्रकारे, राईट? We use our mouth to speak, but when playing this game, which part of your body did not use to make sign? आपण एकमेकांशी तोंडाने बोलतो, बरोबर? पण हा जेव्हा खुणांचा खेळ खेळतोय त्यामुळे शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरले सांगा? नेहमी आपण तोंडाने बोलतो, पण हा खेळ खेळताना शरीराचे कोणकोणते अवयव वापरले गेले सांगा? Which organs you have used? हातांचा वापर केला आपण, डोळ्यांचा वापर केला, बरोबर? येस? Yes. ओके. बघा, नेक्स्ट. What's the solution? You want a box from a very high shelf where your hand cannot reach. उंच फळीवर डब्बा आहे आणि तो तुम्हाला काढायचा आहे आणि तुमचा हात तिथे पोहोचत नाही. तुम्ही काय कराल? सी. To carry out any task, we can choose one from a number of methods to doing it. If we cannot use the usual method, we get someone to help or we can use some special device. Somebody may find it difficult to do something, we should then offer to possible help. बघा, कोणतंही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची निवड करता येते. जसे या कामात तुम्ही एखाद्या उंच गोष्टीवर चढून तो डबा मिळवू शकता, कोणाची तरी मदत घेऊ शकता किंवा शिडी वगैरे आणून त्याच्यावर चढू शकता, बरोबर? म्हणजेच काय, कोणतंही काम करायचं असेल आपल्याला तर वेगवेगळ्या पद्धतीची निवड करता येते. जर नेहमीची पद्धत वापरून काम होत नसेल तर इतरांची मदत घेता येते आणि एखादं विशेष साधन वापरून सुद्धा आपण आपलं काम करू शकतो, बरोबर? आणि तेव्हा आणि तरी सुद्धा कोणाला
अडचण येत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. आय एम युनिक. सी म्हणजे माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. देर आर काउंटलेस पीपल इन द वर्ल्ड. तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये खूप खूप व्यक्ती आहेत. बट ऑल ऑफ देम हॅव द सेम बॉडी पार्ट्स. पण सगळ्यांचे अवयव मात्र तेच आहेत, हो की नाही? इवन सो नो टू पर्सन्स आर एक्झॅक्टली अलाइक. तरी सुद्धा एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नसते. दॅट इज बिकॉज इच वन हॅज अ डिफरंट फिगर अँड फॉर्म. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी असते. देर आर डिफरन्सेस इन हाईट अँड वेट, हेअरलाईन अँड द फीचर ऑफ द फेस. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी हे सगळं निरनिराळं असतं. येस येस, एनी प्रॉब्लेम एनीवन? किसका कंप्लीट हो गया? ओके फाइन. इन द होल वर्ल्ड ओनली यू लुक लाईक युअर सेल्फ. डिड यू नो दिस? तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण जगात तुमच्यासारखे फक्त तुम्हीच दिसता, दुसरं कोणीही दिसत नाही. ओके. सी sometimes twin brothers or sisters look exactly alike, but even between them there are small differences. कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ असतात, ट्विन्स असतात, ते एकसारखे दिसतात पण त्यांच्यातही थोडासा फरक असतो. काय काय शिकलो आपण बघा. व्हॉट वी लर्न? हेड, टॉर्सो, लेग्स अँड आर्म्स आर द मेन पार्ट ऑफ अवर बॉडी. Chest, abdomen and back together make up a torso. The head, legs and arms are joined to the torso. डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते आणि डोके, हात व पाय हे धडाला जोडलेले असतात. The part of the body that joins the head and the torso is the neck. आपल्या डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे नेक, मान. The arms are joined to the torso at the shoulder and the legs at the hip joints. हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यात धडाला जोडलेले असतात. Our body parts can bend at certain places. आपलं शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकतं. That make it possible for us to make different movements. आणि म्हणूनच आपण हालचाल करू शकतो. Our body makes various movements with the help of neck, arms, legs and waist. मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने आपल्या शरीराच्या हालचाली आपण करू शकतो. ओके. इथे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स आहे, फिल इन द ब्लँक आहेत आणि राईट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन आहे. हे सी, डी आणि ई तुम्ही शोधायचे आहेत. ओके. स्वराज, भाविका, वेदांत, Yes. कुशल समजलंय? आन्सर शोधा आणि झाल्यावर मला सांगा. टीचर कुठले? बुक मध्ये शोधायचे आहे. हो, बुक मध्ये शोधायचे आहेत. येस. वेदांत, आता जो लेसन झाला त्याच्यावर असणारे चुकी बरोबर गाळलेल्या जागा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पेज नंबर 91 वर आहे ते. ओके. चला, फोर्थ स्टैंडर्ड अभी मुझे आंसर्स बताएंगे. Fill in the blanks. The whole day has dash dash hours. Sparsh. 24 hours. 24. The sun appearing in the sky in the morning is called dash dash. टीचर मी सांगू? Yes, Neha. Sunset. मॉर्निंग को सनसेट कैसे होगा? सनराइज, सूर्योदय. ओके. नेक्स्ट. The disappearance of the sun from the sky in the evening is called dash dash. Sayog. येस मॅम. Third one. मी सांगू टीचर?
संध्याकाळी जेव्हा सूर्य Sunset. नाहीसा होतो, काय म्हणायचं त्याला सहयोग? चला मराठी मीडियम कोण सांगणार? कार्तिक. सूर्यास्त, सूर्यास्त, सनसेट. ओके. Sunset. Teacher, complete. From March 22 till dash dash, our days become longer and nights shorter. Yes, मार्च 22 से लेकर कब तक हमारे दिन लॉन्गर होते हैं एंड नाइट शॉर्टर होते हैं? यस पर्श. 21 June. ओके. यस मानस. 22 June. 22 के 21. 22. लेट मी चेक. 21 teacher. यस, वेट वेट. 21 teacher. Teacher. Solve. Sorry. Teacher, sorry. इट्स फाईन. सी इथे दिलेलं आहे बघा 21 जून पर्यंत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, मग तुमचे फिलिंग द ब्लँक्स तर झाले. आता ट्रू ऑर फॉल्स. लेट मी फाइंड आउट द मराठी बुक ऑल्सो. जरा 2 मिनिट. ट्रू ऑर फॉल्स सगळ्यांनी एकदाच सांगा हा. ट्रू ऑर फॉल्स. ओके. एकेकाला विचारणार नाही. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. Teacher Arya. वेट आर्या. मी काय सांगितलं सगळ्यांनी एकदाच सांगा मला. Teacher, चला. complete. Teacher complete. Teacher, ओके. complete. येस येस, बस झालं. थर्ड स्टँडर्ड बंद करा आता. शांत बसा जरा 2 मिनिटं. ओके. फर्स्ट आहे द नंबर ऑफ अवर्स इन द डे अँड नाईट ऑन मार्च 22 आर इक्वल. 22 मार्चच्या दिवशी दिवस आणि रात्र ह्यांचे तास सारखेच असतात. ट्रू ऑर फॉल्स? True. 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 ओके. True. येस. In our part of the earth, on June 21, the earth is the longest and night is the shortest. 21 जून True. रोजी, शांत बसा, मराठी वाचू द्या मला. 21 जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. ट्रू ऑर फॉल्स? True. True. Teacher बरोबर. ऑन सप्टेंबर 22, अगोदरच ओरडायचं नाही, मला पूर्ण वाचू द्या. On September 22, the length of the day and the night are unequal. 22 सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात. False. True. False. False. जस्ट अ सेकंड. असमान सांगितलंय तिथे. ओके गुड. In our part of the earth on December 22, the day is the longest and night is shortest. म्हणजे False. 22 डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. चूक. False. False. ओके. चूक. False. चला आणि हे आन्सर सांगा. चूक. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट. पृथ्वीला प्रकाश कोणाकडून मिळतो?
सूर्यापासून. येस, सूर्यापासून. फ्रॉम द सूर्यापासून. सन. लाईट फॉर द सन. व्हॉट इज द अर्थ शेप लाईक? ओके, माईक बंद करा सगळ्यांनी. आता हँड रेज करा. व्हॉट इज द अर्थ शेप लाईक? पृथ्वीचा आकार कसा आहे? कनिष्क. टीचर मी बोलू? कनिष्क. टीचर कनिष्क टॉयलेटला गेलाय. ओके, बोल. The earth's shape in like that of a very laying ball. मी सांगू? Earth shape like a ball. Okay. When do we say that it is daytime? दिवस आहे असं केव्हा म्हणतात? हे टीचर मी सांगू हे पण बोलायचं नाही, फक्त हँड रेज करा. दिवस आहे असं केव्हा म्हणतात? स्नेहा. We see that is day in the half that get light. अजून कोण सांगणार? स्पर्श. We say that it is daytime when we get light from the sun. ओके, संयोग. Yes, ma'am. दिवस आहे असे केव्हा म्हणतात? जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. ओके, लास्ट क्वेश्चन आहे. वेन डू वी से दॅट इट इज नाईट टाइम? रात्र आहे असे केव्हा म्हणतात? मानस सांग. मानस, रात्र आहे असे केव्हा म्हणतात? पृथ्वीवर. ओके, कोण सांगणार? संयोग, तू सांगणार का? यस. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तेथे अंधार पडतो तेथे रात्र आहे असे म्हणतात. ओके, इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम, who will say? Riddhi, Tanvi, what are you doing? Yes, Sparsh. We say that it is night time when we do not get light from the sun. येस, ओके. खूप छान सगळ्यांनी उत्तरं दिलीत. नेक्स्ट तुमच्या होमवर्कसाठी तुम्ही जे फिलिंग द ब्लँक्स आहेत, रिकाम्या जागा आणि ट्रू और फॉल्स, चुकी बरोबर, ते लिहायचे आहेत. ओके. थर्ड स्टँडर्डला आन्सर मिळालेत? Yes, teacher. ओके, चला आता थर्ड स्टँडर्ड. द लेग इज जॉईंट. ओके, पहिल्यांदा ट्रू और फॉल्स. अवर थंब इज वन ऑफ द मेन पार्ट ऑफ अवर बॉडी. आपला अंगठा हा आपल्या शरीराचा एक मुख्य अवयव आहे. चुकी बरोबर सांगा सगळ्यांनी. चूक. येस. वी कॅन क्लाइंब स्टेअर्स विथ द हेल्प ऑफ अवर लेग. पायाचा वापर करून आपण पायऱ्या चढू शकतो. ट्रू और फॉल्स? चुकी बरोबर. 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 द नेक बेंड्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. आपली मान पुढे मागे वाकू शकते. येस और नो? ट्रू और फॉल्स? चुकी बरोबर. 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 द टॉर्सो कॅन बेंड ओनली ॲट द वेस्ट. आपण धडात फक्त कमरेतच वाकू शकतो. चुकी बरोबर. 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 ट्रू. गुड. फिल इन द ब्लँक. द लेग इज जॉईंट टू द टॉर्सो ॲट द डॅश डॅश. पाय धडाला टिंबटिंब मध्ये जोडले गेलेले असतात. सांगा. भाविका सांग.
येस भाविका. तगडी. पहिली रिकाम्या जागा. डबा. कोण सांगणार अजून? वेदांग. किबा. किबा. खुबा. खुबा. The part that joins the foot and the dash dash is ankle. wait. तगडी. टिंब आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा. सांगा. कोण सांगणार? येस स्वराज. बोटे. बोटे. काय विचारलंय? टिंब आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा. कशाला घोटा म्हणायचं सांगा. काय जोडतो घोटा? तंगडी आणि पाऊल यांना जोडतो ना. बोटे कसे जोडणार? बोटे तर पाऊल मध्ये येतात. भाविकाचं बरोबर आहे, तंगडी. ओके वेदांग. येस स्वराज. तंगडी. नेक्स्ट आहे some of our body parts can bend, that is why we are able to make dash dash. आपल्या शरीराचे काही अवयव वागतात म्हणून आपण टिंब करू शकतो. हालचाल. हालचाल. येस हालचाल. एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती टिंब नाही. सारखी नाही. सांगा. नाही. no two persons are exactly same. मराठीमध्ये असं का दिलंय? एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती सारखी नाही असं नाही लिहू शकत तुम्ही. हा दिसत नाही. येस हा दिसत नाही. चला नेक्स्ट आहे आन्सर द फॉलोइंग. विच पार्ट ऑफ द बॉडी फॉर्म द टॉर्सो. शरीराचे कोणते भाग मिळून धड बनतं सांगा. डोके. नाही धड विचारलं मी. छाती धड आणि पोट धड. छाती आणि पोट. छाती पोट आणि पाठ. मिळून. येस येस छाती पोट आणि पाठ. विच आर दी 3 पार्ट्स ऑफ दी आर्म. हाताचे आणि पायाचे 3 भाग कोणते? येस हाताचे आणि पायाचे 3 भाग कोण सांगणार? हा भाविका सांग. कोणतेही 3 भाग सांगा. चला स्वराज. दंड. मनगट. कोपरा. पायाचे भाग. आणि पायाचे मांडी. गुडगा. घोटा. बस 3च. ओके नेक्स्ट आहे व्हॉट इज द पार्ट दॅट जॉईन्स द हेड अँड द टॉर्सो कॉल्ड. डोके आणि धड यांना जोडणाऱ्या शरीराच्या भागाला काय म्हणतात? मान. मान नेक. व्हेरी गुड. सो थर्ड स्टँडर्डने सुद्धा खूप छान उत्तरं दिली. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लेसन समजलाय. थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड. येस. येस ओके. मग आता
जे प्रश्न लिहायचे राहिलेत, थर्ड स्टँडर्डला तर प्रश्न लिहायला नव्हते सांगितले आता, त्यामुळे तुम्ही तुमचे तिन्ही प्रश्न लिहिणार आहात. आणि फोर्थ स्टँडर्ड तुम्ही फक्त पहिला प्रश्न लिहिला, त्यामुळे तुमचे रिकाम्या जागा आणि चुकी बरोबर म्हणजे फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स तुम्ही होमवर्कला लिहिणार आहात. मी गुगल क्लासरूमवर अपलोड करणार आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय लिहिणार आहात. ओके, सगळे करणार ना होमवर्क? Yes. येस. यस. ओके ओके, चला मग यू कॅन लीव द क्लास नाव. बाय 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 बाय. टीचर. एन्जॉय युअर इव्हिनिंग. वेलकम. बाय. बाय बाय टीचर. Bye, बाय ma'am. बाय. Thank you, ma'am. वेलकम. बाय. चला, you can leave the class. Riddhi, Kanishk, Sparsh, you can leave the class.